नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. खरं म्हणजे फळं तशीच्या तशीच खाल्ली पाहिजे, त्याच्यामध्ये मीठ साखर वगैरे काही वापरू नये, तर ते जास्त हेल्दी असतं. पण आता काय झालं, हे टरबूज दिसायला एवढं छान दिसतंय, पण हे अजिबात गोड नाही आहे आणि गोड नाही आहे, त्याच्यामुळे ते कुणीही खाणार नाही आणि आपल्याला वाया तर काही घालवायचं नसतं. तर आता हे टरबूज मी चिरून घेते. याचं अगदी साधं सोपं आपण सरबत करूया, म्हणजे मग हे टरबूज संपेल. तर ह्याच्या फोडी करून मी मिक्सरमध्ये घालणार आहे. तुम्ही या बियांसकट सुद्धा मिक्सरमध्ये घालू शकता आणि नंतर गाळू शकता, पण मी त्या बिया बाजूला ठेवल्यात. तर ह्याचे सगळे तुकडे करते आणि मग आपण सरबत कसं करायचं ते बघूया. ह्याच्यात आवडीप्रमाणे बर्फ घाला. माझ्याकडे छान फ्रेश पुदिना आहे, एक 5-6 पानं फक्त मी पुदिन्याची घातली आहे. फ्रेश पाहिजेत मात्र. आणि जर तुमच्याकडे पुदिना नसेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल. मीठ घालूया, एक साधारण चिमूटभर. थोडंसं काळं मीठ घालतीये. चवीप्रमाणे साखर घालूया. मी आता ही साधी साखर घेतली आहे, पण तुम्हाला जर शक्य असेल तर खडी साखर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, म्हणजे मोठी मोठ्या खड्याची खडी साखर असते, तर ती आणून थोडीशी बारीक करून ठेवावी. म्हणजे एकतर ती हेल्दी पण असते आणि थंड गुणाची असते, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचा अनेक रेसिपीजमध्ये, सरबतामध्ये वगैरे आपण उपयोग करू शकतो. पण आता माझ्याकडे नाही आहे, तर मी साधी साखर घातली, साधारण 2 टेबलस्पून घातली आहे. आणि आता घालतीये साधारण 1 चमचा मी लिंबाचा रस घातलाय. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर मंडळी, हे अगदी झटपट होणारं टरबूजाचं सरबत तयार आहे. आपलं टरबूज पण वाया जाणार नाही आणि चवीला तर इतका मस्त वास येतोय पुदिना आणि लिंबू जे आपण फ्रेश घातलेलं आहे त्याचा. तर दूध वापरण्यापेक्षा, म्हणजे दूध अनहेल्दी असतं, दूध अनहेल्दी असतं म्हणण्यापेक्षा फळाबरोबर दूध वापरू नये असं सांगतात. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते मला नक्की सांगा. छोटासा व्हिडिओ आहे, पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.